हाय मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनल मध्ये। तर मैत्रिणींनो, आज आपण आलिया भट इन्स्पायर्ड हेअरस्टाईल करणार आहोत। तिने मेट गला या इव्हेंट साठी तिने सुंदर अशी हेअरस्टाईल केली होती। सब्यसाची यांची सुंदर अशी साडी वेअर केली होती आणि खूपच छान दिसत होती। ती हेअरस्टाईल करताना आपल्याला इयर टू इयर पार्टिंग करायचं आहे। हेअर्स पूर्ण छान वॉश करा, त्याच्यानंतर ही हेअरस्टाईल करा। तत्पूर्वी मी तुम्हाला ज्वेलरी दाखवत आहे। ही ज्वेलरी नेकची ज्वेलरी आहे, तीच मी हेअरला टाय करणार आहे। इयरिंग्स आहेत आणि 2 नेकलेस आहे आणि आपल्याला फिंगरिंग पण लागणार आहे। तिच्याप्रमाणे आपण ट्राय करतोय, प्रयत्न करतोय तिच्यासारखी हेअरस्टाईल करायचा। तर मस्त असं हेअर वॉश असले की थोडासा बाउन्स येतो आणि आपण मशिनरीज जे यूज करतो त्याचा पूर्णपणे सार्थक होतं आणि केस जसे वळायला पाहिजे तसे वळतात। त्यामुळे शॅम्पू वॉश चांगला करा कधीही कुठलीही ट्रीटमेंट हेअरसाठी करायची असेल तर इयर टू इयर पार्टिंग झाल्यानंतर मागचे केस आपण रबरनी बांधून घेतलेले आहेत आणि फ्रंटला आपण छोटावाला कर्लर यूज करून हेअर्स कर्ल करत आहोत। आपल्याला मेसी बन बनवायचा आहे आणि पुढे पण कर्ल आहेत आणि ते कर्ल ओपन केल्यावर आपला पूर्णपणे मेसी लुक तयार होतो। मेसी लुक हा अत्यंत सोपा आणि दिसायला देखणा असा लुक आहे। हा लुक अगदी वेस्टर्न वाटतो आणि सुंदर असं गेटअप येतं, म्हणजे हा इंडो वेस्टर्न काइंड ऑफ लुक वाटतो। हा पूर्ण वेस्टर्न पण होऊ शकतो जर तुम्ही क्लोथ तुमचे म्हणजे ड्रेस तुमचा जर वेस्टर्न ठेवला तर। आणि माझ्यासारख्या केसांना कधीतरी असा लुक द्यायला छान वाटतं, कारण मला नेहमी फ्लॅट केसांमध्ये बघायची सवय, तर हा मेसी लुक आपल्यासारख्या केसांना खूप छान जातो। तर एका साइडचे पूर्णपणे कर्ल मी करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या साइडचे पण मी करून घेतलेले आहेत। आता जेव्हा आपण वरती कर्ल करतो तेव्हा छोटा कर्लर यूज करायचा असतो आणि शोल्डरच्या खाली जेव्हा आपल्याला कर्ल करायचे असतात तेव्हा मोठा कर्लर यूज करायचा। आता जे मागचे हेअर्स आहेत त्याला आपल्याला आंबाडा एक छोटासा बन करायचा आहे, जसं आपण घरात डेली मध्ये जसं आपण केस वरती बांधून ठेवतो तशा प्रकारे मी जस्ट इथे केस बांधत आहे। फक्त हेअर्स आपले किंवा केस आपले चांगल्या रबराने थोडेसे घट्ट बांधा, जेणेकरून आपला बन हा लूज होणार नाही। तर केस बांधल्यानंतर एक मी मेसी बन माझ्याकडे जो आहे तो घेणार आहे। यस, मी इथे दाखवला आहे असा मेसी बन घेतलेला आहे आणि तो मेसी बनच मी मागच्या आंबाड्याला लावलेला आहे। म्हणजे इथे आपलं काम अगदी सोपं झालेलं आहे। पण आलिया भटनी पूर्णपणे मेसी बन केलेला आहे मागचा, तर मी मेसी बन इथे लावलेला आहे। आणि आता पुढचे जे कर्ल्स आहेत ते आपण फ्री करून घेऊयात, कारण आपल्याला हेअरस्टाईल करायची आहे। कर्ल केल्याने ना मस्त असं बाउन्स येतो आणि लुक पूर्णपणे मेसी आणि मस्त सुंदर असं लुक वाटतं। तर मी या कर्लचं पण पार्टिशन करून घेतलेलं आहे। पुढच्या पार्टिंगला आपल्याला हेअर क्लिप लावायचा आहे आणि मागच्या पार्टिंगचं आपल्याला काम आहे, म्हणून मागचे पार्टिंग आपण बॅक कॉम्ब करणार आहोत आणि थोडासा पफ देणार आहोत। बॅक कॉम्बिंग थोडासा हेअर्सला बाउन्स द्यायला किंवा पफ यायला बॅक कॉम्बिंग महत्त्वाचं असतं, स्पेशली माझ्यासारख्या केसांना तरी, ज्यांचे केस फ्लॅट आहेत। आणि तुमचे जर केस माझ्यापेक्षा थिक असतील किंवा लॉंग असतील तर तुमची हेअरस्टाईल अजून छान होणार आहे। तर मी मागे पफ केलेला आहे। आता दुसऱ्या साईडचा पण आपण पफ करूयात बॅक कॉम्बिंग करून। क्लचचा आधार घ्या म्हणजे केस मेस होणार नाही। आणि टेलकोम घ्या, टेलकोमनी छान पार्टिंग निघतं आणि छान पार्टिंग निघाली की हेअरस्टाईल पण छान होते। मी तुमच्या रेफरन्ससाठी एक पिक इथं पाठवलेला आहे आणि आपल्या थंबनेलला पण आलिया भटचा आहेच। आणि आलिया भट इतकी व्हायरल झाली होती तिचा लुक तो, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अजूनही ती आठवतच असेल। तर आपला लुक पूर्णपणे म्हणजे मागचा झालेला आहे। तर आपल्याला नेकलेस घ्यायचा आहे। तर पहिला नेकलेस थोडासा मागे लावला होता तिने, तर तो लावूयात आपण। जसे मला माझ्या घरात सापडले तसे मी छान नेक पीस काढलेले आहेत आणि हा मागे ठेवून आपण बॉबी पिनच्या साहाय्याने टाय करून घेऊ। हा फर्स्ट नेकलेस आहे आणि दुसरा नेकलेस पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हा दुसरा नेकलेस आहे। दुसऱ्या नेकलेस मध्ये पेंडंट असणं जरुरी आहे, कारण तिच्या हेअर ऍक्सेसरीज मध्ये पेंडंट होतं, म्हणून मी माझ्या घरी जो सापडला तो पेंडंट वाला नेकलेस मी इथे यूज केलेला आहे। परत तो साडीवर पण थोडाफार मॅच व्हायला पाहिजे असा मी नेकलेस शोधला आणि इथे घेऊन आली। तर हा नेकलेस मागून आपण थ्रेडच्या साहाय्याने टाय करू आणि तो थ्रेड नंतर बन मध्ये टाय करू। तर मस्त असं नेक पीस जो सेंटर आहे ते व्यवस्थित मी सेंटर पार्टिशन केलेला आहे फ्रंटला छोटंसं, आणि त्याच्यानंतर मी नेकलेस टाय केलेला आहे। तर आपल्याला पुढे थोडेसे कर्ल सोडून आपल्याला मागचे कर्ल
बाउन्सी वाटतील अशा पद्धतीने आपल्याला मागे केस टाय करायचे आहेत. केस तुम्हाला अशा पद्धतीने टाय करायचे आहेत की ते नेकलेसवर पण येऊ नये, आपल्या नेकलेस पण दिसले पाहिजे आणि बाउन्स पण दिसला पाहिजे. अशा पद्धतीने टाय करायचं. मेसी बनचा हाच एक फायदा आहे. तुम्ही एकदा का कर्ल्स केले की कुठूनही कसंही मस्त तुम्ही ते हेअर्स फुलवू शकता आणि टाकू शकता. आता ह्या साईडला पण मी फ्रंटचे केस काढत आहे आणि कानावरचे काढत आहे आणि ते हेअर्स बाकीचे फुलवून आपण मागच्या साईडला टाय करू. आणि हेच जे केस आहेत ते मागच्या साईडला आपण जो थ्रेड उरलेला आहे आपल्या नेकलेसचा त्यामध्ये टक करून बॉबी पिनने सिक्युअर करू, म्हणजे तो थ्रेड पण दिसणार नाहीत. इथे मी तेच करत आहे. आपल्या हेअर्सच्या मदतीने थ्रेड हाईड करते. हेअरस्टाईल आपल्याला स्वतःच्या स्वतः करता येणं फार आनंद होतो, कारण हेअरस्टाईल आपल्याला दुसऱ्यांची करताना फार इझी वाटते, कारण कळतं आपल्याला की कुठे काय दिसतंय, कसं हाईड करायचं, कशी हेअरस्टाईल करायची. पण स्वतःचे स्वतःला करायचं म्हणलं की थोडंसं काळजीपूर्वक करावी लागते. आता हा कर्लर पण खूप हॉट असतो. ज्यांना हा कर्ल करायची सवय त्यांना चटके एकदा का होईना नक्की बसलेले असणार, कारण खूप हॉट असतं हे ऍक्च्युली. त्यामुळे फार केअरफुली करावं लागतं. दुसऱ्यांचं होतं आपल्याकडून सुंदररित्या, पण स्वतःच करायला गेले की थोडं इकडे तिकडे 19-20 होतं. पण ठीक आहे ना, आपलंच आपल्याला करायला करणं महत्वाचं आहे ना, कारण आपण दुसऱ्यांना नटवतो तेव्हा छानच वाटतं, पण स्वतः नटतो तेव्हाही तो कॉन्फिडन्स असतो तो खूपच छान येतो. त्यामुळे मीही माझा लुक खूप दिवसांनी केला हा आणि छान वाटत होता, कारण मला नेहमी फ्लॅट केसांची सवय, तर कर्ल केल्यावर खूपच छान लुक येत होता. तर मी याच्यानंतर इयरिंग्स वेअर करणार आहे जे नेकलेसला मॅच आहे आणि जो थोडाफार आलिया भट्टच्या लुकला पण मॅच होता ते. तर मी बांगड्या काढलेल्या आहेत, कारण तिने बांगड्या वेअर केलेल्या नाहीत, फक्त फिंगरिंग वेअर केलेल्या आहेत. ते पण तिने पूर्ण फिंगर्स मध्ये तिने रिंग वेअर केले होते. मी फक्त 2-2 असे दोन्ही हातामध्ये वेअर केलेले आहेत. स्टोनचे फिंगरिंग जेवढे मला सापडले तेवढे घेतले, बाकीचे मोतीचे आहेत आणि ह्या लुकला मॅच होता ते. तर छान असे मोठेवाले ठळक असे फिंगरिंग मी इथे घेतलेले आहेत. येस, तुम्हाला लुक आवडतो काय करताना मला सांगा, कारण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळालं आम्हाला की तुम्हाला काय हवं, तर त्या प्रकारे लुक आम्ही किंवा साडी ड्रेस मी नक्की आणेल. तर मी मंगळसूत्र इथं काढलंय कारण तिच्या लुकमध्ये नव्हतं, त्यामुळे तसा लुक मी मॅच करायचा प्रयत्न केला आणि हा झालेला आपला फायनल लुक. व्हिडिओ तर मी इथे टाकलाच आहे आणि तुमच्या रेफरन्ससाठी मी फोटोही पुढे टाकलेले आहेत. आता हा साडी ड्रेप थोडा वेगळा आहे. तुम्हाला हा साडी ड्रेप बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की साडी ड्रेप हवाय. आणि हे बघा फोटो तुमच्या रेफरन्ससाठी आणलेले आहेत आणि सुंदर झालाय का नाही मला हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.